आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। 57 नगर परिषदा नगरपंचायतीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याची राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाला माहिती दिली आहे। तर राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात डेटाही सादर केला आहे। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावरती महत्त्वाची सुनावणी आता सुरू झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण निवडणुकीचा आणि आरक्षणाचाही आज फैसला होणार आहे। या आता सुनावणीलाही सुरुवात झाली आहे। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी सुरू झाली आहे। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केलंय। तर 57 नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्याची राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाला माहिती दिली। राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात डेटा सादर केलेला आहे। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली। आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय असल्याचं मत हे सरन्यायाधीशांनी टिप्पणी नोंदवलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण मर्यादेच्या उल्लंघनाच्या सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण सुनावणीला सुरुवात झालेली आहे। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात अतिशय महत्त्वाची सुनावणी सध्या सुरू आहे। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। वकील इंदिरा जयसिंग यांचा बांठिया आयोगावर आक्षेप। स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडते। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण सुनावणीला आता सुरुवात झाली आहे। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। वकील इंदिरा जयसिंग यांनी बांठिया आयोगावर आक्षेप सुद्धा आजच्या सुनावणी दरम्यान नोंदवलेला आहे। बांठिया आयोगामुळे ओबीसी प्रतिनिधित्वात मोठी घट झाली असा आक्षेप इंदिरा जयसिंग यांनी नोंदवलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण सुनावणीला सुरुवात झालेली आहे। तर बांठिया आयोगावर वकील इंदिरा जयसिंग यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडतंय ते आपण पाहतोय। अतिशय महत्त्वाच्या अपडेट्स या सुनावणीतून समोर येत आहेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावणीला सुरुवात झाली आहे। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय असल्याचं सरन्यायाधीशांनी म्हटलं। तर वकील इंदिरा जयसिंग यांनी बांठिया आयोगावर आक्षेप नोंदवलेला आहे। बांठिया आयोगामुळे ओबीसी प्रतिनिधित्वामध्ये मोठी घट झाली असा दावा वकील इंदिरा जयसिंग यांनी केलेला आहे। बांठिया आयोगानं ओबीसी टक्केवारीचं सर्वेक्षण केलं नाही, वकील इंदिरा जयसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान हे म्हटलेलं आहे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडते। स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण सुनावणीला सुरुवात झालेली आहे। या आधी 25 तारखेला ही सुनावणी पार पडली होती आणि त्यानंतर आज ही सुनावणी पार पडते। या सुनावणी दरम्यान राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय असल्याचं सरन्यायाधीशांनी मत नोंदवलेलं आहे। बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क आहे असं सरन्यायाधीश यांनी म्हटलंय। वकील इंदिरा जयसिंग यांनी बांठिया अहवालावर आक्षेप नोंदवलेला होता। ओबीसी प्रतिनिधित्व बांठिया अहवालामुळे घटलं असा असा आरोप वकील इंदिरा जयसिंग यांनी नोंदवलेला होता आणि त्यानंतर सरन्यायाधीशांनी हे म्हटलेलं आहे। बांठिया अहवाल पूर्णतः वाचलेला नाही, मात्र बेंचमार्क आहे, अहवालाचा बेंचमार्क आहे असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे। आज अतिशय महत्त्वाची सुनावणी महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पार पडते। बांठिया अहवालासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। बांठिया अहवालावर वकील इंदिरा जयसिंग यांनी आक्षेप नोंदवला
त्यांनी असं म्हटलं की बांठिया अहवालामुळे ओबीसी प्रतिनिधित्व घटलं, मात्र त्यावर बोलताना सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क आहे। या सुनावणी दरम्यान नेमकं काय काय घडतंय, वकील काय म्हणतायत, सरन्यायाधीश काय म्हणतायत, याचे प्रत्येक अपडेट आपण क्षणोक्षणी पुढारी न्यूजवर पाहतोय। अतिशय महत्त्वाचे अपडेट प्रत्येक क्षणाला समोर येत आहेत। बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे। तर एकीकडे पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण हे सुद्धा पाहतोय की कुठे कुठे टांगती तलवार आहे, कुठे कुठे 50% आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे, ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। बांठिया अहवालासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। सुरुवातीला वकील इंदिरा जयसिंग यांनी असं म्हटलं की बांठिया अहवालामुळे ओबीसी प्रतिनिधित्वामध्ये घट झाली, त्यांनी बांठिया अहवालावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर सरन्यायाधीशांनी असं म्हटलं बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र बेंचमार्क आहे, अहवालाचा बेंचमार्क आहे असं त्यांनी म्हटलंय। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। याचा अर्थ 57 ठिकाणी आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे आणि त्यामुळे आता नेमका निर्णय काय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आत्ताच्या क्षणाला सरन्यायाधीशांनी आपलं जे मत नोंदवलं, जी टिप्पणी केली ती आपण पाहतोय। ज्या ठिकाणी आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं तिथं निवडणूक न घेण्याचा पर्याय आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। तर बांठिया अहवालासंदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे। बांठिया अहवालासंदर्भात बोलताना वकील इंदिरा जयसिंग यांनी असं म्हटलं, त्यांनी काही आक्षेप घेतले बांठिया अहवालावर। बांठिया अहवालामुळे ओबीसी प्रतिनिधित्वामध्ये घट झाली असा दावा, असा आरोप वकील इंदिरा जयसिंग यांनी केला आणि त्यावर मग सरन्यायाधीश सुद्धा म्हणाले। सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क आहे। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर सध्या महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये पार पडते आणि त्या संदर्भातले प्रत्येक अपडेट सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकं काय घडतंय, वकिलांकडून कोणते मुद्दे मांडले जात आहेत, सरन्यायाधीश काय म्हणतायत, हे प्रत्येक अपडेट आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। तर या सुनावणीचा थेट परिणाम कुठे होणार आहे, कुठे कुठे टांगती तलवार आहे ते सुद्धा आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोणकोणत्या नगरपरिषदांमध्ये, कोणकोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एका बाजूला पाहतोय, तर एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये आत्ताच्या घडीला नेमकं काय सुरू आहे, सुनावणीमध्ये काय काय घडतंय। बांठिया आयोगामुळे ओबीसी प्रतिनिधित्वामध्ये घट झाली असं वकील इंदिरा जयसिंग यांनी म्हटलं। बांठिया आयोगानं ओबीसी टक्केवारीचं सर्वेक्षण केलं नाही असंही वकील इंदिरा जयसिंग यांनी सर्वोच्च न्यायालयामधल्या या अतिशय महत्त्वाच्या सुनावणी दरम्यान म्हटलेलं आहे। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सध्या महत्त्वाची सुनावणी सुरू आहे। खरं तर या सुनावणीनंतर, या सुनावणी दरम्यान काय घडतंय, सुनावणीनंतर या याचिकेवर नेमकं सर्वोच्च न्यायालयाचं काय मत आहे, काय निर्णय घेतला जातोय, यावर राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे आणि त्यामुळं या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। बांठिया आयोगामुळे ओबीसी प्रतिनिधित्वात घट झाली असं मत वकील इंदिरा जयसिंग यांनी नोंदवलंय। तर बांठिया अहवालामुळे ओबीसी प्रतिनिधित्वात घट झाली असं वकील इंदिरा जयसिंग यांनी म्हटलंय। तर बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क आहे असं सरन्यायाधीश म्हणाले। ओबीसी संख्येसाठी 50% आरक्षण पुरेसं नाही का असा सवाल सुद्धा सरन्यायाधीशांनी विचारलेला आहे। महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय याचे प्रत्येक अपडेट आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि या सुनावणी दरम्यानचे प्रत्येक अपडेट आपण पाहतोय। आरक्षण उल्लंघनाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात ही अतिशय महत्त्वाची सुनावणी आत्ताच्या घडीला पार पडते। आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेल्या ठिकाणी निवडणूक न घेण्याचा पर्याय आहे असं सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या सुनावणी दरम्यान म्हटलंय। तर वकील इंदिरा जयसिंग यांनी बांठिया आयोगावर आक्षेप घेतलाय। बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क आहे असं सरन्यायाधीशांनी म्हटलं। तर ओबीसी संख्येसाठी 50% आरक्षण अपुरं आहे का असा सवाल सरन्यायाधीश यांनी विचारलेला आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी हा सवाल विचारलाय। सध्या तात्पुरती व्यवस्था करू, 2 जानेवारीपासून 3 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी पार पडेल। बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क आहे असं सरन्यायाधीश यांनी म्हटलेलं आहे। ओबीसी संख्येसाठी 50% आरक्षण अपुरं आहे का असा सवाल सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विचारलाय। तर सध्या तात्पुरती व्यवस्था करू, 2 जानेवारीपासून 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होईल असंही या सुनावणी दरम्यान आता समोर येत आहे। बांठिया अहवाल पूर्ण वाचलेला नाही, मात्र अहवालाचा बेंचमार्क असल्याचं
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटलंय। ओबीसी संख्येसाठी 50% आरक्षण अपुरं आहे का असा सवाल सुद्धा सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विचारलेला आहे। नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार। आजच्या या सुनावणीमधून ही मोठी बातमी समोर येते। ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत। या सुनावणीमध्ये या निवडणुकांचं भवितव्य ठरणार होतं। टांगती तलवार होती। 57 ठिकाणी आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं होतं। मात्र नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आता ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत। ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या या सुनावणी दरम्यान सुनावणीतून ही मोठी बातमी समोर येते। आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान ही ब्रेकिंग बातमी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। या क्षणाची ही खरं तर सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण आत्ताच्या या निवडणुका, येऊ घातलेल्या निवडणुका, या सगळ्यांचं भवितव्य या एका सुनावणीवर अवलंबून होतं। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निकाल कोर्टाच्या निर्णयावर अधीन राहणार आहे। तर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत। आता सर्वोच्च न्यायालयामध्ये जी अतिशय महत्त्वाची सुनावणी सुरू आहे, त्या सुनावणीतून ही मोठी बातमी आपण पाहतोय। या क्षणाची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल अशी ही बातमी। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयामधल्या सुनावणीमधून ही अतिशय मोठी महत्त्वाची बातमी, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निकाल हा कोर्टाच्या निर्णयावर अधीन राहणार आहे। मोठी बातमी, ब्रेकिंग बातमी आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आत्ताच्या क्षणाला पाहतोय। सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या सुनावणी पार पडते। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार आहेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडत असलेल्या सुनावणी दरम्यान ही मोठी बातमी समोर येते। या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी निकाल कोर्टाच्या निर्णयावर अधीन असणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। संदीप, आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल। विक्रांत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काही वेळापूर्वी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत। त्याला कुठलंही बंधन नसणार आहे, कुठलीही स्थगिती नसणार आहे। त्यामुळं 2 तारखेला जो मतदान होणार आहे आणि 3 तारखेला जो निकाल होणार आहे तो ठरल्याप्रमाणे होणार आहे। काही वेळापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली। मात्र 50% आरक्षण उल्लंघन झालेल्याचं हे जे प्रकरण आहे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणीसाठी येणार आहे आणि 3 न्यायाधीशांचं जे खंडपीठ आहे त्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असल्याचं आज स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या त्या वेळेवरच होणार आहेत। मात्र ज्या 40 नगरपालिका आणि ज्या 17 नगरपंचायती आहेत ज्या ठिकाणी 50% आरक्षणाचं उल्लंघन झालेलं आहे त्या मात्र निवडणूक निकालांना सुप्रीम कोर्टाच्या अंतिम निर्णय जो असेल त्याच्या अधीन राहावं लागणार आहे। त्यामुळं आता ह्या निवडणुका पार पडतील, निकाल देखील लागेल। मात्र ज्या वेळेला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुनावणी होईल त्यावेळेला मात्र सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की या निवडणुका चुकीच्या आहेत। त्यामुळं आता जरी या निवडणुका होणार असल्या तर एक टांगती तलवार जी आहे ती या निवडणुकांवर कायम आहे असं मात्र म्हणता येईल। इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत म्हणजे बरं संदीप, तुम्हाला थांबवतो। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे, आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊया। शिवाजी काळे, शिवाजी, आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका या वेळापत्रकानुसार होणार आहेत। वेळापत्रकानुसार जरी होणार असतील तर निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे ओबीसीची जी वर्ग आहे त्या ओबीसी वर्गावरती टांगती तलवार कायम असणार आहे। कारण या संदर्भामध्ये 3 सदस्यीय घटनापीठ नियुक्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता या सगळ्या लोकांवरती टांगती तलवार असणार आहे। कारण जानेवारीमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी होणार आहे। 3 सदस्यीय घटनापीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आलेलं आहे आणि हे प्रकरण जे वर्ग करण्यात आलेलं आहे त्या प्रकरणाचा निकाल आल्यानंतर ते जर 50%च्या वरती गेलं म्हणून या सगळ्या जे उमेदवार निवडून आलेले असतील ओबीसींचे त्यांच्यावरती टांगती तलवार असणार आहे। आता या सगळ्यामुळं साधारणपणे 40 नगर परिषद आणि
17 नगरपंचायतीमध्ये जे उमेदवार निवडणुकीसाठी उभे असणार आहेत त्यांच्यावरती आता टांगती तलवार जी आहे ती असणार आहे। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आगामी काळामध्ये ओबीसीसाठी हा सगळ्यात मोठा झटका आहे आणि याला जबाबदार निवडणूक आयोग असणार आहे। कारण भविष्यामध्ये के कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या घटनापीठाच्या आयोगानुसार निकालानंतर जर आपण पाहिलं तर या सगळ्यांमध्ये या उमेदवारांचं सदस्य जे आहे ते टांगणीला लागणार आहे। भले हे निवडून जरी आले तर कोर्टाने या संदर्भामध्ये ओबीसी आरक्षण 50% वरती गेलं म्हणून सांगितलं गेलं तर या सगळ्या याच्यामध्ये त्या ओबीसी समाजावरती एक प्रकारे अन्यायकारक हा निर्णय होणार आहे। कारण निवडणुकीसाठी लागणारा खर्च त्याचबरोबर आगामी काळामध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढण्यासाठी दोनदा खर्च होणार आहे। फक्त एक उमेदवार निवडून तोच खर्च करत नसतो तर त्याच्यासोबत 4 उमेदवार जे निवडणुकीला उभे असतात त्यांनाही मोठा खर्चाला सामोरं जावं लागतं। एकंदरीत फक्त तात्पुरता हा दिलासा आहे की निवडणुका होणार आहेत, याच्यामध्ये राज्य सरकारचा खर्च आता सध्या वाचेल, निवडणुका पुढे जाणार नाहीत म्हणून। पण पुन्हा एकदा एक टांगती तलवार असणार आहे की ओबीसी समाजावरती की भविष्यामध्ये या निवडणुका ज्या आहेत त्या पुन्हा एकदा होऊ शकतात। कारण 2021 ला अशाच पद्धतीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता। आता हा निर्णय जो येत आहे याला जबाबदार इलेक्शन कमिशन आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आगामी काळामध्ये ज्या जिल्हा परिषद आहेत, महानगरपालिका आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करायच्या त्या दृष्टिकोनातून जानेवारीमध्ये या संदर्भामध्ये पुन्हा एकदा हिअरिंग घेण्यात येणार आहे। सध्या तरी ओबीसी समाजाचा जीव भांड्यात टाकणारा हा निर्णय आहे असं म्हणावं लागेल। बरं शिवाजी, याचिकाकर्त्यांचं जे म्हणणं होतं ते एक्झॅक्टली हेच होतं की आता निवडणुका होतील आणि मग पुन्हा उमेदवारांचं निवडून आलेल्यांचं नुकसान होईल, त्यामुळे त्यांचं म्हणणं सुद्धा आता महत्त्वाचं असेल। इथून पुढे ते काय करतील? अगदीच, कारण हे निवडून आलेले सदस्य हे कोर्टाच्या अधीन असतील आणि ह्या निवडणुका देखील कोर्टाच्या अधीन होणार आहेत। तर या सगळ्यामध्ये जर पाहिलं गेलं, एकीकडे भांट्या कमिशन आहे ज्याचा अहवाल गावामध्ये एका व्यक्ती शेजारी बसून आडनावावरून ठरवण्यात आला, हे स्वतः याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर आपण या सगळ्या निकालाकडे अनेकांचं लक्ष लागलेलं असणार आहे आणि या निकालामुळं काही ठिकाणी आपण जरी म्हटलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये लोकांचं जे जीव टांगणीला लागला होता, इतर समाज एससी एसटी आणि ओपन या सगळ्या समाजासाठी जर आपण पाहिलं तर भला करणारा हा निर्णय आहे। त्यामुळे या सगळ्या निर्णयाकडे एक लक्ष लागलेलं होतं। आता या आपण जर पाहिलं तर ओबीसी आरक्षणाचे याचिकाकर्ते म्हणून बातचीत करूया। मंगेशजी, ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन 246 त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, 3 तारखेला याचं मतदान होतं, त्याच्यानंतर ज्या नगरपंचायती आहेत 42 यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। याच्यामध्ये 246 म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे नगर परिषदा आणि यातल्या 42 नगरपंचायतमध्ये दोघात मिळून 57 ठिकाणी 50% मर्यादा ओलांडली गेली होती। त्यामुळं या सर्व निवडणुका टांगणीला लागल्या होत्या। आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पेटिशनचा विरोध आहे, त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे, ओबीसींचं आमचं म्हणणं आहे कमी केली तर त्याच्यावर डिटेल हिअरिंगमध्ये आम्ही ऐकू। त्यामुळं सध्या ह्या 57 ठिकाणी आणि ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तिथं सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दिस पेटिशन असं कोर्टाने सांगितलेलं आहे। न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अधीन राहून हा जो कार्यक्रम जो सुरू केला होता निवडणुकीचा, जसा कार्यक्रम आहे, जशा तारखा आहे तशा घेण्यात यावात। त्यामुळं या सर्व म्युनिसिपल काउन्सिल आणि नगरपंचायतीचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। ओबीसीच्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली आहे की कोर्ट म्हणलं या संदर्भामध्ये जस्टिस खानविलकर यांचं जे जजमेंट आहे ते 3 जज बेंचचं जजमेंट होतं। त्यामुळं आपल्याला त्या संदर्भामध्ये मोठं बेंच, लार्जर बेंच करावं लागेल आणि 21 जानेवारीला याच्याबद्दलची सुनावणी ठेवलेली आहे आणि 21 जानेवारीला 3 जज बेंच कॉन्स्टिट्यूट होईल आणि हे सर्व ऐकलं जाईल। त्यामुळं ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे। ओबीसीचे आता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील। याच्यामध्ये कोर्टाने पुढे जाऊन असं पण सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशनने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की 336 पंचायत समिती, 32 जिल्हा परिषदा आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन 29 याच्या पण निवडणुका प्रलंबित आहेत, त्याचा कार्यक्रम चालू नाही झालेला। या संदर्भामध्ये कोर्टाने स्पष्ट संकेत दिलेत, आदेश दिलेत की या पण निवडणुका घेण्यात याव्या। या सर्व निवडणुका 50% ची मर्यादा राखून घेतल्या जाव्या
असे निर्देश इलेक्शन कमिशनला आज मान्य कोर्टाने दिलेत। म्हणजे ज्या प्रलंबित आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या त्या पण निवडणुकीचा मार्ग आता मोकळा आहे। फक्त अट एक सांगितली की 50%ची मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि याच्यामध्ये पण तेच त्यांनी आदेश लागू केलेला आहे की ह्या पण निवडणुका सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन, म्हणजे 50%ची मर्यादा जर कदाचित ओलांडली गेली एक्सेप्शनल केसमध्ये तर त्या संदर्भात या निवडणुका पण तशाच होतील। त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा झाला। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या बाबतीमध्ये कोर्ट असं म्हणालं की 50%ची मर्यादा ओलांडायची नाही, पण जर ओलांडली गेली तर तोही आमच्या निर्णयाला बांधील असेल असंही कोर्ट म्हणालं। नक्कीच 57 ज्या जागा आहेत त्या 57 जागेचा पण मोकळा झालेला आहे। फक्त सब्जेक्ट टू फायनल आउटकम ऑफ दॅट पिटिशन। ओके, आपल्यासोबत अनिल जी आ जाओ ना, ऐसे करेंगे यार। 21 जानेवारीला आता पुढील सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी पार पडली। त्या दरम्यान 21 जानेवारीला पुढील सुनावणी होणार असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाही। सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय घेतला। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। तर याआधी नेमकं काय झालं होतं? 2019 साली 50%ची मर्यादा ओलांडलेल्या ठिकाणी ओबीसींचं आरक्षण रद्द करण्यात आलं होतं। 2021 साली कोर्टाच्या आदेशानं 289 जागांवर पुन्हा निवडणुका झाल्या होत्या। ट्रिपल टेस्ट न केल्यामुळे सर्व जागांवर खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक। वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, निवडणूक आयोग जबाबदारीने वागायला तयार नाही आणि आता काहीतरी ते बांटिया समितीची काहीतरी माहिती ते सादर करण्याचा प्रयत्न करतायत। महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी विजयंती बांधवांचा बांटिया समितीनं जी काही माहिती संकलित केलेली आहे, जुजबी कुठलीही ट्रिपल टेस्ट न घेता कुठलाही व्यापक सर्वे न करता बांटिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसींना चालणार नाही आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल। सर्वोच्च न्यायालयाने याची दखल घेऊन त्वरित महानगरपालिका जाहीर झालेली नाहीये ती 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या असतील की खास करून जिल्हा सगळ्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिकेच्या त्याच्यात फक्त 2 महानगरपालिका ह्या 50%ची मर्यादा ओलांडतात, नागपूर आणि चंद्रपूर। जेव्हा हे सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आलं बाकी ठिकाणी ती ओलांडल्या जात नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये सुद्धा 50%च्या आरक्षणाची मर्यादा ठेवूनच निवडणुका नोटिफाय करायला लागतील जर करायच्या असतील तर। आणि जो प्रोग्राम सुरू आहे त्यात मात्र जे दिलंय तसंच आरक्षण राहील। जिल्हा परिषद आणि महानगरपालिकामध्ये जर पुढे गेले तर कोर्ट असंही म्हणालं की आमच्या त्या निर्णयाला ते निवडणुका देखील बांधील असतील। ज्या निवडणुका पुढे गेलेल्या आहेत त्या 57च्या बाबतीमध्ये जो निकाल 21 जानेवारी येईल आहे त्यावर या उमेदवारांचं भवितव्य ठरेल। 57 मध्ये समजा तिथे आरक्षण जास्त जसं तू म्हटलंय की 57 ठिकाणी आरक्षण जास्त आहे अशा वेळी त्यांच्या विरोधात निकाल आला तर त्यांचं सदस्य जाऊ शकतं। निश्चितच जर समजा त्यांचं विरुद्ध निकाल आला तर मग त्यांचं पद जाऊ शकतं। मात्र सद्यस्थितीमध्ये 21 जानेवारीला काय निकाल येतो यावर ते सर्वस्वी अवलंबून असेल। तर आपण जर सगळ्यात महत्त्वाचं आजच्या हिअरिंगमध्ये महाराष्ट्रासाठी खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे की महानगरपालिका जिथे अनेक महानगरपालिकांच्या 11 वर्षापूर्वी निवडणुका झाल्या, 5 वर्ष झाले इथं प्रशासक आहेत अनेक महानगरपालिकांवर त्या त्वरित नोटिफाय करायला सांगितलं, ज्यामध्ये बीएमसीचा सुद्धा समावेश आहे। बीएमसी आहे, पुणे आहे, नाशिक आहे, नागपूर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या कॉर्पोरेशनचे नोटिफाय झालेले आहेत। सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की 31 जानेवारी 2026 पर्यंत त्या निवडणुका पूर्ण करायच्या होत्या, त्याचं काय होणार आहे? आता ती मर्यादा जर राज्य निवडणूक आयोगाला जर समजा त्यामध्ये काही अडचण असेल तर त्यांना सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करावा लागेल। पण आजची जी परिस्थिती पाहता त्वरित निवडणुका नोटिफाय करायला सर्वोच्च न्यायालयाने सांगितले असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाला आता कुठलाही पर्याय राहणार नाही। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या याच्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की 3 सदस्यीय खंडपीठ असेल
तो निर्णय काय? कारण जस्टिस खारविलकर यांचा 3 सदस्यीय खंडपीठ होतं म्हणून हा निर्णय दिला त्यांनी. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निदर्शनास असं आलं की हे प्रकरण जे आहे ते पहिल्यापासून 3 सदस्यीय खंडपीठासमोर चालू आहे. मात्र मध्यंतरी ज्या 2-3 वेळेस हे फक्त 2 सदस्यीय खंडपीठासमोर आहे. पूर्वीच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याचं इंटरप्रिट जर करायचं असेल, एक्सप्लेन करायचं असेल तर तेवढ्याच सदस्यीय खंडपीठ लागतं. त्यामुळे आता ते 3 सदस्यीय खंडपीठाकडे होणार आहे. के कृष्णमूर्तीचं जजमेंट जे आहे जे 50% वरती जाऊ नये सांगणार ते 5 सदस्यीय घटना. हो, जर आपल्याला इंटरप्रिट करायचं असेल तर 7 सदस्यीय खंडपीठ लागेल. 3 सदस्यीय घटनापीठ कसं करू शकतं की 50%ची मर्यादा ओलांडल्यानंतर? नाही, ते 3 सदस्यीय खंडपीठ ठरवणार नाही. 3 सदस्यीय खंडपीठ फक्त केवळ बांठी आयोगाच्या अहवालावर अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत निर्णय देईल. त्याबद्दल जर त्यांना काही करायचं असेल तर मोठ्या सदस्याकडे पाठवावं लागेल. 50% आरक्षणाची मर्यादा ज्या 57 ठिकाणी ओलांडली गेली आहे त्याचा निर्णय कोण घेणार? ते 3 सदस्यीय खंडपीठ ठरवेल की या इलेक्शन्सचं काय करायचं. आणि जर त्यांना असं वाटलं की आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत काही ऐकायचं आहे तर ते 7 सदस्यीय खंडपीठाकडे प्रकरण वर्ग करतील. आयोगाच्या अनुषंगाने देखील चर्चा झाली. इंदिरा जयसिंग यांनी तो मुद्दा उपस्थित केला होता. बांटी आयोग त्यांना मान्य नाही असं त्यांचं म्हणणं होतं, पण न्यायालयाने सांगितलं की आम्ही याबाबत आता सविस्तर विचार करू पुढच्या तारखेला. 57 ठिकाणीचे जे ओबीसी आहे त्यांचा जीव भांड्यात टाकणारा हा निर्णय सध्या तर निवडणुका होतील. सगळ्यात महत्वाचं एकच आहे, मी मगाशी म्हणल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेने दंडक घालून दिलेला आहे. 5 वर्षाच्या आत निवडणुका होणं आवश्यक आहे. जर अशा प्रकारे जे राजकीय आणि सामाजिक लोकशाहीच्या दृष्टीने या निवडणुका होणं आवश्यक आहे ती जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे. राज्य निवडणूक आयोग जे आहे त्या आपली जबाबदारी पार पाडण्यामध्ये कसूर कुठली झाली नाही पाहिजे. आणि त्यांना जर समजा काही अडचण असेल तर अजूनही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर करून डायरेक्शन्स घेतले पाहिजे. मात्र आजच्या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगावर आता जबाबदारी आली की त्यांना लगेचच सगळ्या नोटिफाय कराव्या लागतील. सध्या स्थितीत फक्त निवडणुका ज्या आहेत त्या चालू राहतील. न्यायालयाचं हे स्पष्ट म्हणणं होतं की या निवडणुका प्रलंबित होता कामा नये, कारण जो डेमोक्रेसी आहे ॲट रूट लेवल इट शुड बी प्रिव्हेल्ड असं न्यायालयाचं म्हणणं होतं. त्यामुळे ही लोकशाही टिकवण्यासाठी या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातून काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया येत आहेत. वकील ज्यांचा कायद्याचा अभ्यास आहे ते जे या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित होते ते सांगतायत की नेमकं काय घडलं, सर्वोच्च न्यायालयात काय घडलं. नगरपरिषद नगरपालिका निवडणुका या ठरलेल्या वेळीच होणार आहे. ओबीसी प्रभागांचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन असेल. 3 न्यायाधीशांच्या बेंच पुढे आता 21 जानेवारीला पुढील सुनावणी पार पडणार. एकवीस जानेवारीला आता 3 न्यायाधीशांच्या बेंच पुढे ही सुनावणी पार पडणार आहे. अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच या निवडणुका पार पडतील. मात्र निकाल हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल. निवडून आलेले ओबीसी प्रभागातून, ओबीसी आरक्षित प्रभागातून निवडून आलेले उमेदवार हे मात्र त्यांचं भवितव्य मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल. त्यामुळे 21 जानेवारीपर्यंत जरी निवडून आले तरीही त्या उमेदवारांवर टांगती तलवार ही कायम असणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलं तर नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये. ओबीसी प्रभागांचा निकाल सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन असेल. 3 न्यायाधीशांच्या बेंच पुढे आता 21 जानेवारीला पुढची सुनावणी पार पडणार आहे. सध्या सुरू असलेल्या नगरपरिषद निवडणुकांना स्थगिती नाही असा निकाल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून हे निरीक्षण नोंदवण्यात आलेले आहे आणि आता पुढची सुनावणी ही 21 जानेवारी रोजी पार पडणार आहे. त्यासाठी 3 न्यायाधीशांचं बेंच असेल, त्या बेंच पुढे ही सुनावणी पार पडणार आहे. थोडक्यात सांगायचं तर नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आलेली नाहीये. निवडणुकांचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणेच पार पडेल. मात्र ओबीसी प्रभागातून, ओबीसी आरक्षित प्रभागातून जे कोणी निवडून येतील त्या उमेदवारांच्या डोक्यावर 21 जानेवारीपर्यंत टांगती तलवार कायम असेल.